तील शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी असतील, आमच्या ज्योत्स्नाताई पण इथे उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आपण ह्या निवडणुकीच्या जेव्हा चालू झाली, तिकीट वाटपाचा विषय आला, तेव्हा आमचे शिवसेनेचे उपनेते, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर असतील, सन्माननीय शिवसेना नेते, ज्यांना आमचं इथला पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहेत ते सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढत असताना, त्यांच्या सूचना घेत असताना आमच्या सावरगाव धालेवाडी गटातून तुम्ही आमच्या गुलाबशेठ पारखे आणि दोन्ही पंचायतगण आम्हाला दिले. त्याचप्रमाणे अतुल शेठ आणि डॉक्टर साहेब यांच्या बोलणं करत असताना खऱ्या अर्थानं 4 गट आम्हाला द्यायचं ठरलं होतं. त्यापैकी एक गट होता सावरगाव धालेवाडी गट, दुसरा गट होता नारायणगाव, तिसरा गट होता बोरी गट आणि चौथा होता पिंपळवांडी गट. आम्हाला दिलेल्या शब्दानुसार आम्ही या गटावरती हे करत. राहिला प्रश्न होता बोरी गटाचा. मी डॉक्टर साहेब आणि बेनके साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत विनंती केली, परंतु तो गट आम्हाला सुटला नाही. आमच्या मताप्रमाणे झालेल्या गोष्टी काही बोलता येत नाहीत, पण पक्ष म्हणून झालेला निर्णय, घेतलेला आदेश, आम्ही संपर्क प्रमुख असताना पक्षाचे कान नाक डोळे असं काम करत असताना पक्षाने दिलेला आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत. शरदांनी आमच्याबद्दल बरंचसं सांगितलं पक्षाबद्दल, मी जास्तीचं काही बोलत नाही. एवढंच सांगतो, माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच म्हणतो की हा शिवसेना पक्ष हा संघर्षाचा पक्ष आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कायम संघर्ष करत आलेला आहे. याचा पुढे पण करणार, ह्या जुन्नर तालुक्यामध्ये पण करणार, पण हटणार नाही. मी सगळ्यांना विनंती करतोय, माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना आणि युवा सेनेला आणि महिला आघाडीला, आपल्याला हा पक्ष वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. मी डॉक्टर साहेब आणि बेनके साहेबांना विनंती करतोय, तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे, साथ राहिली पाहिजे, पुढे पण राहिलीच पाहिजे. तुमच्याकडनं आम्हाला दिलेले शब्द हे काय, आम्ही सैनिक आहोत, सैनिक शब्द मानतो, आदेश मानतो, आदेश पाळतो. त्याच्यामुळे तुम्ही दिलेले शब्द पाळणार याची मी या शिवजन्मभूमीमध्ये मला नक्कीच माहिती आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक